नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला असलेलं प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरण अगदी छोट्या LED पासून ते मोठ्या कॉम्प्युटरपर्यंत कसं काम करतं? या सगळ्याच्या मुळाशी काही सोपे नियम आहेत. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण ओहमचा नियम आणि साधे सर्किट याच्या मूलभूत संकल्पनांची उकल करणार आहोत. हे समजलं की इलेक्ट्रॉनिक्सचं जग आपल्यासाठी खुलं होतं. आज आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सुरुवात करूया विजेला पाण्याच्या एका सोप्या उदाहरणाने समजून घ्यायला. त्यानंतर व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स या तीन मुख्य खेळाडूंची ओळख करून घेऊ. मग येईल सगळ्यात महत्त्वाचा नियम, ओहमचा नियम. त्यानंतर आपण एक साधनचं सर्किट कसं बनवतात ते पाहू. आणि सगळ्यात शेवटी सर्किटमधले धोके आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सुरक्षितता, यावर बोलूया. चला तर मग सुरुवात करूया. आता वीज ती आपल्याला दिसत तर नाही, मग तिला समजून कसं घ्यायचं जरा अवघड वाटतं नाही का? म्हणूनच या गुंतागुंतीच्या गोष्टी सोप्या करण्यासाठी आपण एका ओळखीच्या गोष्टीपासून सुरुवात करूया. ती म्हणजे पाणी. विजेला समजून घेण्यासाठी पाण्याची ही उपमा अगदी परफेक्ट आहे. आता हे चित्र बघा, म्हणजे लगेच लक्षात येईल. कल्पना करा की एक पाण्याचा पंप आहे जो दाब निर्माण करून पाणी पुढे ढकलतो. विजेच्या जगात हेच काम व्होल्टेज करतं. पाईपमधून जे पाणी वाहतंय तो झाला करंट. आणि समजा मध्येच कुठेतरी पाईप अरुंद झाला तर तो पाण्याच्या प्रवाहासाठी एक अडथळा बनेल, बरोबर? यालाच आपण रेझिस्टन्स म्हणतो. बघा किती सोपं आहे. ठीक आहे, पाण्याची उपमा तर मस्त आहे. एक बेस तयार झाला आपला. आता आपण याच्या पुढची पायरी बघूया आणि विजेच्या खऱ्या जगातल्या शब्दांशी आणि त्यांच्या एककांशी ओळख करून घेऊया. तर विजेच्या खेळात हे तीनच मुख्य खेळाडू आहेत, व्ही, आय आणि आर. व्ही म्हणजे व्होल्टेज. हे ते बल आहे जे इलेक्ट्रॉनला ढकलतं. आपण ते व्होल्टमध्ये मोजतो. आय म्हणजे करंट. हा इलेक्ट्रॉनचा खरा प्रवाह जो आपण अँपियरमध्ये मोजतो. आणि आर म्हणजे रेझिस्टन्स. हा आहे त्या प्रवाहाला होणारा विरोध जो ओहम या एककात मोजला जातो. ओके, तर आता आपल्याकडे व्ही, आय आणि आर आहेत. पण हे तिघे एकमेकांशी कसे जोडलेले आहेत यांना एकत्र बांधून ठेवणारा एक मास्टर रूल आहे आणि तोच आहे ओहमचा नियम. खरं तर हा नियम म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचा आत्मा आहे. ओहमच्या नियमाची पुस्तकी व्याख्या अशी आहे: विद्युत परिपथामधील विद्युत प्रवाह आय हा त्या परिपथावरील विद्युत दाबाच्या व्ही समप्रमाणात आणि रोधाच्या आरच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. थांबा, अवघड वाटलं ना? सोप्या भाषेत सांगतो याचा अर्थ काय आहे ते. हे चित्र बघा, किती मस्त आहे. ओहमचा नियम म्हणजे अगदी या सीसॉसारखा आहे. व्होल्टेज वाढवलं की करंट पण वाढतो, पण जर रेझिस्टन्स वाढवला तर मात्र करंट कमी होतो. हा एक परफेक्ट बॅलन्सिंग ॲक्ट आहे. एकाला बदललं की दुसऱ्यावर परिणाम होणारच. आता ही सूत्र लक्षात कशी ठेवायची? त्यासाठी एक जादूची युक्ती आहे. हा मॅजिक ट्रायंगल बघा. तुम्हाला जे शोधायचं आहे त्यावर फक्त बोट ठेवा. समजा व्होल्टेज व्ही काढायचंय तर व्ही वर बोट ठेवा. काय उरलं? आय गुणिले आर. करंट आय काढायचा असेल तर आय वर बोट ठेवा. काय दिसतंय? व्ही भागिले आर. अगदी सोपं आहे नाही का? ठीक आहे, थ्योरी खूप झाली. आता खरं काम करूया. बघूया हे सगळं मिळून एक साधंसं सर्किट कसं बनवतं आणि कसं काम करतं. तर सर्किट म्हणजे नक्की काय? सर्किट म्हणजे विजेसाठी बनवलेला एक पूर्ण बंद रस्ता. या रस्त्यावरून वीज आपल्या स्रोतापासून म्हणजे बॅटरीपासून निघते, आपला काम करते म्हणजे बल्ब लावते आणि पुन्हा स्रोताकडे परत येते. जर हा रस्ता कुठेही तुटला तर सर्किट काम करत नाही. कोणतंही साधं सर्किट घ्या, त्यात हे चार भाग असणारच. पहिला आहे स्रोत, जसं की बॅटरी, जी ताकद देते. दुसरा आहे माध्यम, म्हणजे वायर्स ज्या विजेसाठी रस्ता बनवतात. तिसरा आहे नियंत्रक, म्हणजे आपला साधा स्विच जो रस्ता चालू किंवा बंद करतो. आणि चौथा आहे लोड, म्हणजे बल्ब किंवा पंखा जो त्या विजेचा वापर करून आपलं काम करतो. चला तर मग आता ओहमच्या नियमाची एक छोटीशी परीक्षा घेऊया. एक गणित सोडू. समजा आपल्याकडे एक सर्किट आहे. त्यात 12 व्होल्टची बॅटरी आहे आणि त्याला 50 ओहमचा एक रेझिस्टर जोडला आहे. तर प्रश्न असा आहे की या सर्किटमध्ये